आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामधील करपे इस्टेट इथे नितीन कोरडे यांच्या घरामध्ये दुपारच्या वेळी अचानकपणे आग लागली। या आगीमध्ये अडकलेल्या 2 छोट्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी मुलींच्या आजीनं आगीमध्ये जाऊन आपल्या नातींना सुखरूप बाहेर काढलंय। मात्र या घटनेमध्ये आजी भाजून जखमी झाल्या आहेत। राहुरी शहरामधील मल्हारवाडी रोड परिसरामधील करपे इस्टेट इथे नितीन कोरडे यांचं घर आहे। 17 मार्च रोजी दुपारी 2च्या दरम्यान कोरडे यांच्या घरामध्ये अचानकपणे आग लागली। यावेळी 2 छोट्या मुली आगीमध्ये अडकल्या होत्या। त्यावेळी घरामध्ये इतर कोणीही नव्हतं। मुलींची आजी मनीषा कोरडे या बाहेर गेल्या होत्या। त्या घरी गेल्या तेव्हा त्यांना घरामध्ये आगीचा भडका दिसला आणि त्यांच्या 2 नाती जीवाच्या आकांतानं आरडाओरडा करत होत्या। त्यावेळी मनीषा कोरडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीमध्ये गेल्या आणि आपल्या 2ही नातींना सुखरूप बाहेर काढलाय। मात्र या घटनेमध्ये मनीषा कोरडे या भाजून जखमी झाल्या आहेत। दरम्यान परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मनीषा कोरडे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलंय आणि कोरडे यांच्या घरामधील आग पाणी टाकून विझवली आहे। आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। या आगीमध्ये कोरडे यांच्या घरामधील सर्व गृहोपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झालंय। या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय। प्रशासनानं घटनेचा पंचनामा करून कोरडे कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते। घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी तसेच दिलीप गोसावी, अक्षय गोपाळे तसेच बाळासाहेब वराळे, गणेश आघाव, अक्षय कडू, अश्विन फुलसौंदर, लखन चव्हाण, मिलिंद हरिश्चंद्रे आणि परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलंय। अरे 1:30च्या दरम्यान शाळेतून घरी आले तेव्हा माझ्या घरातनं भरपूर धूर बाहेर चाललेला होता। झालेलं असं की बाहेर जी वायर आहे ती वायरमुळे बाहेर वायरला बाहेरचा आवाज आला आणि इथे सोफ्याला शॉर्ट सर्किट झालं। खूप आग लागलेली होती आणि माझ्या 2 पोरी माझ्या सासूबाई घरात होत्या। अक्षरशः माझ्या सासूबाईंना खूप दुखापत झालेली आहे आणि पोरी खूप घाबरलेल्या आहे। पोरींना सुद्धा खूप चटका बसलेला आहे आणि घरात पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। सोफा हॉलमध्ये सोफा, देवघर, फॅन, टीव्ही म्हणजे घरात हॉलमध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे। वस्तू सगळ्या जळलेल्या आहे। लाईट कमी जादा झालीये आणि अचानक जाळ निघलाय वायरी मधून, स्ट्रोक बसला त्याच्यामध्ये मुळे सगळ्या वायरींनी पेट घेतलाय घरातल्या। तिच्या चेहऱ्यावर, हातावर, बितावर सगळीकडे आग लागलीये। हॉस्पिटलला सध्या उपचार चालू आहे। मनीषा नितीन कोरडे, माझी आई मनीषा नितीन कोरडे यांना चेहऱ्याला, बिऱ्याला, हाताला, बिताला दुखापत झालेली आहे आणि चटके बसले आहेत। माझ्या 2 मुली पण होत्या घरात, त्यांना पण चटके बसलेले आहेत।
मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.